अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जय अजि जगत्पालका, मुनी मानस चकोर मृगांका. कृपांबुताय तया पूर्ण शशांका, ग्रंथादयिका. मागिले अध्यायी कथन त्वा वदविले कृपा करुण. गरतकुपी अग्निनंदन गोपीचंदे घातला. श्री गणरायाला वंदन करून, श्री गुरूंना वंदन करून, माता पित्यांना वंदन करून मागील अध्यायात आपण गोपीचंद राजानं जालिंद्रनाथासनी त्या खड्ड्यामध्ये पुरलेला आहे. आणि अशी जी कथा आहे आपण मागील भागात पाहिलेली आहे. घातला परी कैसा लाभ, कैसा लाग की कोटे नाही मुसमाग. जैसा शंकर गेल्या माग, फसवून त्याशी वर येले. असो पुढे आता श्रोती आपण श्रवण करावी रसाळ उक्ती. सिंहावलोकनी घेऊन गती, मागील कथा विलोका. बद्रिकाश्रमी पूर्ण तपाशी, गोरक्ष कानिपा जानवी तिराशी. तप आचरिता 12 वर्षी, उद्यापिन उरकले. तर बद्रिकाश्रमात कानिपनाथ आणि गोरक्षनाथ तपासाठी बसलेले होते. दोघे एकाच ठिकाणी आहेत पण माहीत नाहीत, ते एकमेकाला काही माहिती नाही. एकाच ठिकाणी बद्रिकाश्रमात बसलेले आहेत. त्यांचं तप पूर्ण झालेलं आहे आणि त्या तपाचं उद्यापनही झालेलं आहे. आणि त्यानंतर पुढे परी याचे त्याशी नाही ठाऊक, काय भोवनी उभयार्क संगोपित कामांतक. परी माहित नाही अन्योन्या, पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेविले ओळखून. या परी तप झाली अपूर्ण, उभयताही बोळविले. कानी पाणी घाला उत्तर देशी, महातपी तो गोरक्ष शेकी. उत्तर पूर्ण मध्य कोणाशी संचार करीत चालला. प्रयाग गया काशी कृण, श्री गुरु ते शोधी गजकर्ण नंदन. या परिपूर्ण रक्षण कोण, गोरक्ष शोधी मच्छिंद्रा. गोरक्षनाथ आपल्या गुरु मच्छिंद्रनाथासनी शोधत आहेत आणि कानिपनाथ आपल्या गुरु जालिंद्रनाथासनी शोधत आहेत. आणि ते असेच शोधत चाललेले आहेत. नावडे शोधित परी तो प्रयाग कया काशी करुणी, श्री गुरु ते शोधी गजकर्ण. शोधित परी तो कैसा की, ज्याला विन विभक्त मासा. की बाळ मातेचे वस्पसा सरोदित हृदयात. कशा प्रकारे शोधत आहेत, आपल्या गुरुची ओढ त्यांना किती. जसं पाण्यातील मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा तडपडतो, त्याप्रमाणे त्यांची अवस्था झालेली आहे. आपल्या गुरूंची कधी भेट होईल, कधी त्यांना आपण भेटेन असं त्यांना झालेलं आहे. अगदी गुरुची ओढ मनात त्यांच्या अशा तऱ्हेने ती आपल्या गुरुसनी शोधत फिरत आहे. नावडे त्यात अन्न पाणी, नावडे निद्रा सुखासनी. सदा भवते भाविक मनी, उद्वेग चक्री पडेला. श्री गुरु आठवणी चित्तात, भ्रमण करीत तसे पिशाचवत. सांडे श्वासानुनी हेत, नाथ हे नाथ म्हणून हे नाथ हे नाथ म्हणून त्यांना येडच लागलेलं आहे आपल्या गुरूंचं. अन्न पाणी, झोप लागना, अन्न जाईना, अशा प्रकारे त्यांची दशा झालेली आहे. गुरुशिवाय अशी गुरुभक्ती मनात त्यांच्या होती आणि गुरुविषयी ओढ त्यांना लागलेली आहे. शोधत आहेत आपले गुरु कुठे आहेत गुरु. आणि अशा प्रकारे ऐसे प्रेमे होत असे वृष्टी हंबरडे.
आपल्यापाशी वाघवटी म्हणे पाहिला असेल मच्छिंद्र जटी, कोणीतरी सांगावं इकडे गोरक्षनाथ. कोणी मच्छिंद्रनाथांना माझ्या गुरुसनी कोणी पाहिलंय का हो सांगा. असं वाटणी फिरत फिरत सर्वांना असंच जे काही जन भेटत आहेत, त्यांना लोक भेटत आहेत, त्यांना गोरक्षनाथ विचारतात आमच्या गुरुंना कुठं पाहिलं का, मच्छिंद्रनाथांनी नाथासनी कुठं पाहिलं आहे का. ऐसे बहुतापुसून नाना क्षेत्री करी गमन, तो भ्रमत गौड देशाकर्ण हेलापट्टणी पातला. तर अशा प्रकारे गोरक्षनाथ हेलापट्टण नावाचं जे क्षेत्र आहे आणि गौड नावाचा तिथं जो देश आहे, त्या देशात ते आलेले असताना पुढे काय सांगत आहे. तो पे मांस बक्षिले समग्र ती सूक्ष्म जर्जर शरीर, त्यावरी गुरुयोग चिंताशर, हाडे टोले मारितसे. आधीच तपाने शरीर पाक कृषी झालेला आहे, तप केलेला आहे 12 वर्षे खडतर अशा प्रकारची तपश्चर्या केलेली आहे, साधना केलेली आहे. आणि अशातच गुरूंचा वियोग, गुरु कुठे गेले आहेत माहीत नाही. आणि अशा प्रकारची स्थिती, दयनीय स्थिती गोरक्षनाथांची झालेली आहे आणि शोध त्यांचा सारखा चालूच आहे. तपे मांस भक्षिले जेथे वैसे तेथे वैसे, निर्बिंदू वाहती नेत्रास, कार्याकारण कोण्या क्षेत्रास, भिक्षा मागू जातसे. तो हेलापट्टण नगरा माझारी, येऊनी बैसली क्षणभरी, येऊनी बैसला क्षणभरी, तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीशे. त्यांनी पाहुणी गोरक्षनाथ आदेशे म्हणून त्या ते निमित्त परी गोरक्ष तया द्वारपाळा पुसत मच्छिंद्रनाथ आहे की. पर त्या हेलापट्टण नावाच्या जे नगर आहे, त्या नगराच्या जवळ तो आलेला आहे. तिथे द्वारपाल त्याला दिसत आहेत त्या गावाच्या वेशीजवळ. आणि त्या वेशीजवळ जाऊन तिथले जे द्वारपाल आहेत त्यांना विचारत आहेत की मच्छिंद्र नावाचे जे योगी आहेत ते तुम्ही कुठे पाहिले आहेत का, ते माझे गुरु आहेत ते कुठे आहेत. तर पुढे ती द्वारपाल काय म्हणतात, तेव्हा ते म्हणते आमची गावी मच्छिंद्र नामे कोणी गोसावी, महाराजा आलाची नाही, नाहीस काय सांगावी सुख व्यक्ती. ते म्हणतात मच्छिंद्रनाथ नावाचा कोणी गोसावी, कोणी साधू आमच्या गावात आलेला नाही. परिनाथा एक तापसी आला होता या गावाशी, नाम जालिंदर या जगाशी मिरवत होता महाराजा. परंतु हे नाथा एक जालिंद्रनाथ नावाचा एक तपस्वी ऋषी ह्या ठिकाणी आलेला होता आणि त्या ऋषीचं नाव जालिंद्रनाथ होतं. असं ते गोरक्षनाथांना सांगत आहेत. काय सांगावी तयाची नीती लोकाशी वाटी जैसा ग बसती, तो तृणभारा वाहता माती, अधरा आम्ही पाहत असो. काय सांगायचं की एक अत्यंत विलक्षण असा तो महात्मा होता, साधू होता. गवताचा भारा जो आहे तो आदर आपल्या पाठीवरती, आपल्या खांद्यावरती आणत असे, गायला टाकत असे. गोरक्ष म्हणे काय कारण मस्ते की वाहताशी तृण, येरी म्हणती तो कारणातून गोदना करता अनंतसे. गोरक्ष म्हणे गोधन कोणाचे तरी, म्हणते त्या गावीचे परी निस्पृह वृत्ती गोधनाचे पालन करी महाराजा. गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस, राहुनी लोप कवन ठायास झाला पुढे तो सांगा. गोरक्षनाथ सांगत आहेत की गवताचा भारा तो कशासाठी आणत होता, तर ते तेथील म्हणतात ग्रामस्थ म्हणत आहेत की येथे ज्या गायी आहेत, या गोशाळेतील गायी किंवा इतर जणांनी ज्या काही गायीचा सांभाळ केलेला आहे, त्यांना तो अगदी निस्पृहपणे काहीही अपेक्षा न ठेवता गवत आणून त्या गायीशी टाकत असे. आणि अशा प्रकारे तो एक महिनाभर इथं आमच्या इथं वस्तीस्थानाला होता आणि त्यानंतर तो कुठे गेला आम्हालाही काही माहीत नाही, असं तेथील गावीचे जन म्हणत आहे. पालन करी महाराजा. एरी म्हणती योगद्रमा एक संवत्सर राहिला या ग्रामा. एक महिना नाही, एक संवत्सर राहिला या ग्रामा, पुढे गेला कोठे त्या मास माहीत